नमस्कार. आज आपल्याकडे ॲनन न्यूज नेटवर्कचा एक लेख आहे. तो एका महत्वाच्या ज्योतिषशास्त्रीय घटनेवर आहे. म्हणजे 7 जून ते 28 जुलै दरम्यान मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करतोय. त्याला आपण गोचर म्हणतो. बरोबर. तर या लेखाच्या आधारे आपण पाहूया की या बदलांचा नेमका अर्थ काय आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात. नक्कीच. हा काळ म्हणजे काय आहे ना, लेखात म्हटल्याप्रमाणे विशेष आहे. हो, कसा? कारण मंगळ ग्रह मिथुन आणि कर्क ज्या थोड्या त्याच्यासाठी प्रतिकूल राशी मानल्या जातात त्यातून बाहेर पडतोय. अच्छा. आणि तो येतोय सिंह राशीत, जी त्याची मित्र रास आहे. आणि सिंहची रास सूर्याची आहे, जिथे तेज, आत्मविश्वास असतो. आणि मंगळ स्वतः तर ऊर्जावान ग्रह आहेच. त्यामुळे लेखात जसं म्हटलंय, अगदी विजत चाललेल्या अग्नीला परत ऊर्जा मिळावी तसा अनुभव अनेकांना येऊ शकतो. म्हणजे जी मरगळ आली होती थोडी, ती जाऊन कामांना गती मिळेल असं वाटतंय. हो, अशी शक्यता वर्तवली आहे लेखात. मरगळ झटकून कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. मंगळाला तिथे मोकळेपणा वाटेल असं म्हटलंय. अच्छा, म्हणजे ही वाढलेली ऊर्जा अनेकांना जाणवेल. पण ही ऊर्जा सगळ्यांसाठी सारखीच फायद्याची असेल की काही आव्हानं पण आहेत? लेखात काही म्हटलंय का याबद्दल, विशेषतः आरोग्याबद्दल? हो, आहे ना. हा महत्वाचा मुद्दा आहे. लेखात स्पष्ट सांगितलंय की प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार. आणि तो मुख्यत्वे कुंडलीतला जो सूर्य आहे त्याच्या स्थितीवर अवलंबून राहील. ओके. म्हणजे जर समजा कुंडलीतला सूर्य कमजोर असेल तर ही वाढलेली ऊर्जा कदाचित पोटाचे विकार, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ अशा समस्या निर्माण करू शकते. अरे बापरे. हो. आणि ज्यांना हृदयाचे किंवा म्हणजे रक्ताभिसरणाचे त्रास आहेत ना, त्यांनी या काळात जास्त काळजी घ्यावी असं लेखात सुचवलं आहे. काय काळजी घ्यावी? म्हणजे नियमित आहार आणि त्यासोबत हलका व्यायाम सुरू ठेवावा असा सल्ला आहे. म्हणजे ऊर्जेतली वाढ आरोग्याच्या काही संभाव्य धोक्यांशी पण जोडलेली आहे. अगदी. आणि हीच ऊर्जा, म्हणजे ही मंगळाची ऊर्जा वैयक्तिक संबंधांवर कसा परिणाम करू शकते, खास करून नात्यांवर? कारण मंगळ म्हणलं की थोडा संघर्ष, थोडी आक्रमकता हे पण येतं मनात. बरोबर आहे. लेखात शुक्र, मंगळ आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावाचा उल्लेख आहे बरं का. अच्छा. त्यामुळे काय होऊ शकतं की ज्या दबलेल्या भावना आहेत, विशेषतः प्रेमसंबंध किंवा वैवाहिक संबंधांमधले मतभेद, ते उफाळून येऊ शकतात. ज्यांना असं वाटतंय की आपल्यावर अन्याय झालाय, ते कदाचित आता बोलायला लागतील. म्हणजे तू हे केलंस नाही, ते केलंस नाही, अशा तक्रारी वाढू शकतात. हो, अगदी तशा तक्रारी समोर येऊ शकतात. लेखाचा सल्ला काय आहे की जर जोडीदार काही व्यक्त करत असेल तर शांतपणे ऐकून घ्यावं. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करावा की या समस्येचं मूळ काय आहे आणि ती सोडवायची कशी. बरोबर. पण त्याचवेळी लेखात हेही म्हटलंय की दुसऱ्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपण स्वतः पंचिंग बॅग बनवू नये. हो, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे भावना व्यक्त होणं गरजेचं आहे, पण ते योग्य पद्धतीने व्हायला हवं. अगदी. मग लेखात या भावना व्यक्त करण्याच्या सकारात्मक बाजूबद्दल काही आहे का? म्हणजे स्वतःची कला किंवा प्रतिभा जगासमोर आणणं वगैरे? हो, आहे ना. ज्यांचा सूर्यकुंडलीत मजबूत आहे त्यांच्यासाठी ही स्वतःला व्यक्त करायची चांगली संधी आहे असं लेखाचं म्हणणं आहे. अच्छा. आणि बुधग्रहाची स्थिती पण जूनच्या सुरुवातीला अभिव्यक्तीसाठी मदत करेल असं दिसतंय. लेखाचा भर यावर आहे की आपल्यात कोणतीही कला असो, कोणतंही कौशल्य असो, ते दाबून ठेवू नका. ते जगासमोर आणा. म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक अभिव्यक्तीला वाव द्यायला हवं. अगदी. स्वतःला व्यक्त करण्यापासून रोखू नये. हे अभिव्यक्ती आणि ऊर्जेचा योग्य वापर हा मुद्दा परत परत येतोय. शारीरिक ऊर्जेबद्दल आणि ध्येय निश्चितीबद्दल पण लेखात एक महत्वाचा दृष्टिकोन आहे, बरोबर? मंगळाच्या ऊर्जेला दिशा लागते असं काहीतरी. हो, बरोबर पकडलं. मंगळाची ऊर्जा खूप असते, पण तिला एक निश्चित ध्येय किंवा बेंचमार्क लागतो. नाहीतर ती विस्कळीत होते किंवा चुकीच्या मार्गाने जाऊ शकते असं लेखात म्हटले. उदाहरण पण दिलं होतं ना काहीतरी? हो, उदाहरण दिले की मला अंबानीसारखं श्रीमंत व्हायचंय हे ध्येय पूर्ण नाही. त्याऐवजी किती पैसे कमवायचे आहेत, किती उद्योग उभे करायचे आहेत, हे आकडे स्पष्ट हवेत. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक हवं. अगदी. तसंच वजन कमी करायचं असेल, स्नायू बळकट करायचे असतील किंवा एखादा खेळ शिकायचा असेल तर हा काळ चांगला आहे. पण ध्येय स्पष्ट हवं, म्हणजे किती किलो कमी करायचं, कोणतं कौशल्य मिळवायचं वगैरे. आणि अजून एक गोष्ट, मंगळ आणि केतू एकत्र असल्यामुळे ज्यांना खूप काळ दाबून ठेवल्यासारखं वाटत होतं त्यांच्यात थोडी बंडखोरीची भावना पण वाढू शकते असंही एक सूचना आहे लेखात.
ओके. तर या स्रोताचं विश्लेषण ऐकून असं दिसतंय की मंगळाचं हे सिंह राशीतलं भ्रमण म्हणजे ऊर्जा, अभिव्यक्ती आणि ध्येयपूर्तीसाठी एक नवी संधी नक्कीच आहे. हो. पण त्याच वेळी आरोग्याची काळजी घेणं आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. अगदी. लेखाचा मुख्य संदेश हाच आहे की ही जी वाढलेली ऊर्जा आहे तिला सकारात्मक आणि एका निश्चित दिशेने कसं वळवायचं. अर्थात प्रत्येकाचा अनुभव त्यांच्या कुंडलीप्रमाणे वेगळा असेल, पण एकंदरीत ऊर्जेचा आणि आत्मविश्वासाचा प्रवाह वाढण्याची शक्यता जास्त आहे असा हा स्रोत सांगतो. लेखाच्या सुरुवातीला एक वाक्य होतं मला आठवतंय की 7 जून ते 28 जुलै या काळात मंगळ नेवडक बदला घेणार आहे. म्हणजे ज्या व्यक्ती किंवा परिस्थिती त्रासदायक ठरल्या आहेत त्यांच्याकडून. हो, उल्लेख आहे त्याचा. तर यावर विचार करायला हरकत नाही की ही जी वाढलेली ऊर्जा आहे ती फक्त पुढे जाण्यासाठी, भविष्य घडवण्यासाठी वापरायची, की भूतकाळातल्या काही अपूर्ण गोष्टींना सामोरं जाण्यासाठी किंवा त्यात काही बदल घडवण्यासाठी पण वापरता येईल. जसं या स्रोतातून ध्वनित होतंय तसं यावर विचार करायला हवा. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.